नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल आयजीवर. तर आत्ता तुम्ही पाहताय मी आहे माळशेज घाटामध्ये आणि माळशेज घाटामध्ये हे असे मस्त वॉटरफॉल चालू झालेले आहेत. आपल्या या व्हिडिओमध्ये मी कोणते कोणते पॉईंट कव्हर करा हे सांगणार आहे. तर पहिली गोष्ट, हा पहिल्यांदाच सावर्णी गावानंतरचा राईट साईडला लागतो वॉटरफॉल. तर मस्त इकडे तुम्ही एन्जॉय करा. हे पहा इकडे तुम्ही मस्त मजा करू शकता, पण काय काळजी घ्याल तर हे पहा पाण्याचा फ्लो पहा. खाली दगड जे ते निसरडे झालेले असतात आणि निसरडे झाल्यामुळं पाय घसरू शकतो आणि हा पाणी जे येते हे पूर्ण खालून पलीकडे जातं घाटात. तर मग पण एक तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली तर काही प्रॉब्लेम नाही. पाऊस येतो खूप. दुसरा पहा हा एक वॉटरफॉल आहे, किती सुंदर आहे आणि इकडे देखील तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा पलीकडून जाण्यासाठी जागा आहे आणि बरोबर या टर्नला आहे. हे बघा पाऊस आलाय खूप. तुम्ही इकडे थांबू शकता मस्त. फॅमिली वगैरे सोबत असाल तर हा स्पॉट चांगला आहे म्हणजे सेफ आहे थोडंसं. हा वॉटरफॉल खूप सेफ आहे आणि इकडे थांबा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. पण जे वरचे आहेत इथून पुढे जे होणारे वॉटरफॉल आहेत तिकडे थोडंसं रिस्की याच्यासाठी, कारण वरून वॉटरफॉलसोबत छोटे मोठे दगड देखील येत असतात. ते डोक्यात पडण्याची वगैरे भीती असते. त्यामुळं असे जे खालचे आहेत हे पहा इकडून जे पाणी येतं आहे वगैरे हे सेफ आहे. जे वरून पाणी पडतं ते थोडंसं रिस्की असतं. बाकी चला पाऊस चालू झाला आहे खूप आणि पुढे अजून दाखवतो मी तुम्हाला काय काय स्पॉट आहेत. आता 2-3 स्पॉट तुम्हाला दाखवले, आता अजून या पुढचे स्पॉट दाखवतो. बोगद्याच्या पलीकडं पण देखील 2-3 आहेत स्पॉट, ते देखील कव्हर करणार आहे आपण. चला पटपट न थांबता मी तुम्हाला दाखवायचे. आणि वॉटरफॉल तर खूप सुंदर चालू झालेले आहेत. मस्त एन्जॉय करा इकडे घाटामध्ये. इकडून खरा घाटाचा जो मेन व्ह्यू पॉईंट आहे तो चालू होतो. व्ह्यू पॉईंट म्हणजे इकडून डोंगर, एका साईडला डोंगर आहे पूर्ण आणि तिथून खाली वॉटरफॉल येतात मस्त. हा परिसर खूप पाहण्यासारखा असतो आणि हाच परिसर थोडासा रिस्की आहे. हे पहा बाईला इकडे लघवीला लागली आणि इकडे सर्व लोक थांबतात. इथे लघवी करतोय हा, काय बोलायचं आता. बघा घाटातला कसा परिसर आहे. इकडे पूर्ण क्लाउड आलेला आहे सगळा. बोगद्याच्या बाजूला जो पॉइंट आहे इकडे जावा तुम्ही मस्त. ते थोडं सेफ आहे, काय प्रॉब्लेम नाही. ते मस्त रेलिंग वगैरे केलेलं आहे साईडने. पण जो सभोवतालचा परिसर पहा, काहीच दिसत नाही खाली. ॲक्च्युली खाली खूप सुंदर परिसर आहे. इथे वरती तुम्हाला MTDC रिसॉर्ट देखील लागतं आणि हे पूर्ण पावसाळ्यात हा असाच परिसर असतो इकडे. आता इकडे फॉग आहे, ज्यावेळी क्लिअर होतं त्यावेळी पूर्ण रोडचा तुम्हाला हा साईडचा व्ह्यू दिसतो मस्त. आणि हे बाई इकडे कोण आलंय, याच्यापासून लांब राहा थोडं. आणि खाली पूर्ण फॉग आहे, काहीच दिसत नाही. आता मस्त पॉईंट गेलेला आहे इकडे, फोटो वगैरे तुम्ही काढू शकता इथे. आणि इथे वरती हे पहा तुम्हाला दिसतंय थोडं थोडं रेलिंग, तिथे MTDC रिसॉर्ट आहे आणि तिथे देखील रिव्हर्स वॉटरफॉल तुम्हाला भेटतो. हे पहा आणि फॉग पहा कसा चाललाय वर. खूप सुंदर परिसर आहे, एकदा अवश्य भेट द्या. आणि हाच तो पॉईंट आहे जिकडे तुम्ही मस्त फोटो खूप छान येतात या परिसरात. मी काढलेले आहेत या आधी. आणि इकडे खाली वगैरे काय उतरू नका. लास्ट टाइम इकडेच एक बदलापूरचा ट्रेकर होता वाटतं, तो इकडेच असा पडला होता काय आणि एक्सपायर झाला. तर ती काळजी घ्या. मध्येच पूर्ण परिसर दिसतो, मध्येच गायब होतं पूर्ण. असा काही परिसर आहे पहा, इकडे तुम्हाला दिसत असेल पूर्ण फॉग. खूप सुंदर आहे आणि फक्त इकडे मी आता शांत बसतो, तुम्ही आवाज ऐका फक्त कसला येतो.
येतोय का नाही आवाज माहिती नाही. हे पहा खाली पहा. वॉटरफॉल आहे खाली आणि फक्त वॉटरफॉलचा आवाज आहे मस्त. तुम्ही जर आड्राई ट्रेक केला तर तुम्हाला हा सगळा परिसर तुम्हाला एन्जॉय करता येतो. आणि हा पहा थोड्या वेळासाठी विजिबल झालाय वॉटरफॉल. फॉग येतो पूर्ण. सुंदर, खूप सुंदर आहे. आता क्लिअर होतो थोडासा परिसर, मध्येच पूर्ण क्लाउड येतात. जसे बाकी लोक गेलेत आपण पण जाऊ, दाखवतो व्ह्यू तिकडे. इकडून आता क्रॉस कसं करायचं तर हे बघ, कडेने जावं लागणार आहे. तर खूप पाणी आहे इकडे. पूर्ण भिजलो मी, खूप पाऊस पाणी वरून फ्लो. आणि इकडे बघा कसा सुंदर परिसर आहे. अजून वरून दाखवतो, वरती खूप सुंदर आहे. सुंदर व्ह्यू पॉइंट आहे हा मिस नका करू. इकडे पहा, हा जो वॉटर पॉइंट आहे हा खूप मस्त आहे. इकडे सेफ आहे एकदम, काही टेन्शन नाही. रेलिंग पण लावलेले आहेत. आणि हा जो व्ह्यू मिळतो तो खूप खतरनाक आहे. कसला आहे मस्त बघा. पूर्ण राऊंड शेपमध्ये एकदम यू टर्न आहे. तुला गाड्या कशा टर्न होतात. केवढा वॉटरफॉल आहे. आणि इकडे खरंच या, एन्जॉय करा. इकडे खूप मोठा स्पेस मिळतो तुम्हाला थांबायला. आणि सकाळचं पहा, सकाळी कोणीच क्राऊड नसतो, त्यामुळे किती सुंदर परिसर आहे. आवाज येतो की नाही माहिती नाही, पण खूप सुंदर आहे. एकदा अवश्य भेट द्या माळशेज घाट. आणि हा पॉइंट तर खूप सुंदर आहे. खूप छोटी मोठी दुकानं आहेत मस्त. इकडे तुम्ही नाश्ता करू शकता. मॅगी आहे, बिस्किट्स वगैरे, चहा, वडापाव, भरपूर सगळ्या गोष्टी मिळून जातात तुम्हाला. आणि घाटामध्ये मेन जास्त रिस्क नाही आहे. दुसरी गोष्ट, कोणी त्रास द्यायला नाही आहे. हे कधी होतं, हे ज्यावेळी सकाळी तुम्ही लवकर येता त्यावेळीच असं तुम्हाला परिसर भेटू शकतो. किती सुंदर आहे हे बघा. आत्ता जो वॉटरफॉल पाहिला आपण तो हा होता. चला आता पुढचा पॉईंट दाखवतो. पुढे तुम्हाला MTDC रिसॉर्ट आहे. तिकडून तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल देखील पाहायला मिळतो. आणि रोड तर खूप सुंदर झाला आहे, त्यामुळे रोडची काही चिंता नाही आहे. खूप सुंदर परिसर आहे हा. हे बघा, इकडे देखील पुढे देखील छोटे मोठे वॉटरफॉल आहेत. आणि मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही. आता तर तुम्हाला हे जे पॉईंट दाखवले ते तर
करा तुम्ही. दुसरं इथे MTDC रिसॉर्टच्या इथे तुम्ही जर गाडी थांबवली आणि MTDC रिसॉर्टचा जो लेफ्ट साईडचा भाग आहे, म्हणजे मी घाटामध्ये दाखवला तो परिसर जो रेलिंग लावलेले आहेत, तिकडे तुम्हाला काही रिव्हर्स वॉटरफॉल देखील पाहायला मिळतात. ते देखील कव्हर करा, ते देखील एन्जॉय करा. भरपूर लोकांना ते माहीत नाही म्हणून सांगितलं. ज्या लोकांना माहिती नाही त्यांनी जर तिकडे जाऊन पाहिलं तर खूप सुंदर परिसर आहे तो. आणि हा परिसर पहा किती सुंदर आहे. आता येईल MTDC रिसॉर्ट आणि MTDC रिसॉर्टच्याच बाजूने लगतच लेफ्ट साईडला जायला रेलिंगच्या साईडने कडेकडेने जायचं तुम्ही. पुढे सेफ आहे, पूर्ण रेलिंग लावलेलं आहे, त्यामुळं तिकडे काही टेन्शन नाही. आणि जे वरचं पाणी खाली जातं ते वारा खूप आहे, त्याच्यामुळे ते रिव्हर्स होतं, रिव्हर्स वॉटरफॉल तयार होतं तिथे. हे पहा, इथे ज्या लेफ्ट साईडला जे गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत इथेच थांबायचं तुम्हाला. इकडे पार्किंग आहे, इथे पार्क करून गाडी तिकडे जायचं. आता मला उशीर झालाय, नाही तर मी तुम्हाला तो पॉईंट दाखवला असता. पण तुम्ही नक्की जाऊन या, तुम्ही मिस करू नका तो परिसर. आणि हा अशा पद्धतीने इकडे माळशेज घाट संपतो. आणि इकडे पुढे तुम्हाला खिरेश्वर वगैरे जायचं असेल, खिरेश्वरला एक महादेवाचं मंदिर आहे, ते देखील तुम्ही एक्सप्लोर करा. मोठं नाहीये, फार प्राचीन आहे, तर ते देखील एन्जॉय करा तुम्ही. पण ते एन्जॉय करताना म्हणजे खिरेश्वरला जो जाताना जो परिसर आहे तो खूप प्रसन्न आहे, तो दाखवतो मी तुम्हाला आता. हा आता पुढे येतोय तो खुबी फाटा. आणि खुबी फाट्यावरून लेफ्ट साईड घेतलं तुम्ही की तुम्ही पुढे खिरेश्वर गावात जाता. 3 किलोमीटर आहे या परिसरातून. पण इकडे लागतं हे पिंपळगाव जोगे धरण. आणि त्या धरणावरून जो तुम्ही म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, एका साईडला पूर्ण डॅम आहे, पाण्याचा परिसर आहे, आणि एका साईडला पूर्ण जास्त हवा येते, भयंकर हवा चालू असते. आणि मधी जो परिसर आहे तो फक्त रस्ता आहे, आणि जो रस्ता आहे तो पूर्ण क्लाउड मध्ये झाकलेला आहे. हे पहा, समोरची जी वॉल दिसते, हे पहा समोरची जी वॉल आहे त्या वॉलवरून तुम्हाला क्रॉस करायचे पूर्ण. हे पहा, समोरचा लेफ्ट साईडचा जो परिसर आहे हा लेफ्ट साईडला असतो, आणि राईट साईडला तर डॅम आहे. आणि इकडे पहा, सुंदर म्हणजे सुंदर समोर पाहिलं परिसर ना, खूप सुंदर आहे, तो देखील एन्जॉय करा. आणि हा जाऊन या, 3 किलोमीटरच आहे खिरेश्वर, फार जवळ आहे, त्यामुळं वेळ पण लागत नाही. आणि मस्त रोड आहे, थोडासा डांबरी तर नाही आहे रस्ता, पण खूप सुंदर आहे. अवश्य भेट द्या त्या परिसराला. आणि इकडे पण तुम्ही असं मध्ये या ग्रीनरीमध्ये वगैरे थांबू शकता. समोर जिकडे तिकडे तुम्हाला वॉटरफॉलच पाहायला मिळतात पावसाळ्यात. असा काहीसा परिसर आहे. आणि इथे पहा, पुढे समोरच ब्ल्यू रिसॉर्ट आहे लेफ्ट साईडला, तर ते खूप म्हणजे छान आहे. इकडे थोडंसं रेट जास्त आहे त्यांचे, पण ती तेवढी क्वालिटी मेंटेन आहे त्यांची. आणि सगळ्या गोष्टी, जेवण असेल किंवा हॉटेल्स रूम वगैरे असतील. हे पहा, हा लेफ्ट साईड जो रोड आहे हा खिरेश्वरला जातो, आणि खूप सुंदर आहे. पूर्ण राईट साईडला मोठं डॅम भरलेलं असतं पाण्याने. आणि हे पहा, हे लेफ्ट साईडचं ब्ल्यू रिसॉर्ट. खूप गर्दी असते कायमच. आणि अशा पद्धतीने इकडे घाट संपतो. आता तुम्हाला पुढे घाटात वगैरे पुढे नाणेघाट वगैरे जायचं असेल तर तुम्ही पुढे गणेश खिंड मार्गे जुन्नरवरून तुम्ही जाऊ शकता, किंवा मडगावातून राईट घेतला तर तुम्ही सिटेवाडीवरून तुम्ही पुढे नाणेघाटात जाऊ शकता.